कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट, निष्पाप तरुणाचा खून करून कार पेटवली. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपीशिवार परिसरातील धक्कादायक घटना समोर. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन गवडी याने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली. अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून कार पेटवून दिल्याचे तपासात समोर आले आहे. 2 दिवसापूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपीशिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी जाफराबाद पोलिसांनी सखोल तपास केला आणि तपासाअंती ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवडी, अमित फुलारे आणि आकाश गवडी या आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो परवा गुन्हा दाखल आहे खुनाचा, त्यामध्ये मैताला जो मेन आरोपी आहे त्याने इन्शुरन्सचा दावा मिळण्यासाठी एका मयत संदीप चव्हाण याचा खून करून त्याचा ऍक्सिडेंट स्वतःचा झाला असा बनाव तयार केलेला होता. यामध्ये आम्ही त्या घटनेमधला जो तिन्ही आरोपी आहेत त्यांना ताब्यात अटक केलेली आहे आणि जो घटनास्थळावरून जो विशिष्ट असा जो पुरावा आहे तो पण जप्त केलेला आहे. ते कर्जबाजारी वगैरे झाला होता असं की तपासात समोर आलंय का? विम्यासाठी त्यांनी सगळं रचलं होतं. हा, मुख्य आरोपीने हे विम्यासाठीच हा सर्व बनाव रचलेला होता. हे तपासात आता निष्पन्न झालेलं.